उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने मानसन्मान करणार आहोत. तर या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपण पाहतात निखिल दादा तरे यांच्या शुभ हस्ते लाभ टीमच्या कॅप्टनचा आपण सन्मान करणार आहोत. या लाभ टीमचे कॅप्टन तर या लाभ टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. खरं तर आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याकरता आपला आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आपला सन्मान करतोय. मनपूर्वक आपलं स्वागतही केलं जात आहे या स्पर्धेच्या वतीनं. खरं तर वेळेवरती आपण आलात. आपल्या टीमची शिस्त आपण दाखवलीत. करायचं आपलाही आम्ही मनपूर्वक सन्मान करतोय व त्यानंतर आपण वाघिवली टीमच्या कॅप्टनचाही सन्मान करतोय. पुन्हा एकदा आम्ही दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. खरं तर या ठिकाणाला प्रत्येक संघांचं मनपूर्वक सन्मान केले जाते. वाघिवली टीमच्या कॅप्टन यांना आपण पाहता स्क्रीनवरती. खरं तर त्यांच्याही टीमच्या माध्यमातून चांगला खेळ झाला परंतु शेवटच्या मोमेंटला सामना हातातून निसटला. हार्ड लक. पुढील मॅचसाठीच तुम्हाला शुभेच्छा असतील. या ठिकाणी आपण जाऊयात सरळ समालोचन कक्षामध्ये. मॅच आपण पाहतात या ठिकाणी प्रकाश स्मृती धोंडा वडवली त्यांच्या विपक्षात मापोली स्पोर्ट्स मापोली. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता गोलंदाज प्रितेश. सुरुवातीला आज आपण पाहिलं तर डॉट बॉलनं या षटकाची सुरुवात केली परंतु तदनंतर सेकंड बॉलवरती एक धाव आली आणि तदनंतर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट. सुरुवात चांगली पाहायला मिळते. P1चा हा गोलंदाज पुढला लेंथ होता ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु दिशापासून भरकटलाय. नियंत्रण होतं या चेंडूवरती. पंचांचा इशारा वाईट झालाय. अवांतर धाव धावफलकावरती ऍड होते. या अवांतरच्या मदतीने टीमची टोटल 2 धावा धावफलकावरती. खरं तर आज मापोली स्टार तदनंतर आई गावदेवी मापोली व तदनंतर मापोली स्पोर्ट्स मापोली तब्बल 3 संघ या ठिकाणी पाहायला मिळाले परंतु या ठिकाणाहून पाहता फलंदाजाला परत लागेल. इथनं पहिला धक्का लागतोय टीम मापोली स्पोर्ट्स मापोली या संघाला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट आलाय परंतु नंतर नवीन खेळाडू पाहतात तिसऱ्या क्रमांकावरती आयनला. मॅच क्रमांक 4 या ठिकाणी पाहायला मिळते. प्रकाश स्मृती धोंडा वडवली त्यांच्या विपक्षात मापोली स्पोर्ट्स मापोली. खरं तर सुरुवात दर्जेदार पाहायला मिळाली. धोंडा वडवली टीम कडून या ठिकाणी फ्लिक केलाय. फटका सुंदर आहे. फक्त दिशा दिली आहे. दिशा दिल्यानंतर खरं तर गोलंदाजाची दिशा आता भरकटली आहे. बॉल चाललाय सरळ डीप फाईन लेग मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. हॅलो. तर पहिला षटक इथं संपलाय. पहिल्या षटकांमध्ये आपण पाहता बॅटिंग करत असताना मापोली स्पोर्ट्स मापोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 10 या धावफलकावरती. सुरुवात चांगली पाहायला मिळते. खरं तर एक गडी बाद 10 धावा धावफलकावरती.
4 षटकांचा सामना प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला टाइम अलर्ट असेल. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ आहे आणि या ठिकाणी 5 मिनिटं घेतली आहेत पहिल्या ओव्हरसाठी. म्हणजेच अजून उर्वरित 10 मिनिटं शिल्लक आहेत. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक फेकावे लागतील. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज करण आलाय. खर तर अगदी आयन मैदानाच्या आत गेले. लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले. खरं तर ओपिनियन मध्ये आपण पाहिलं तर कॅप्टननं सांगितलं की आम्ही नक्कीच आयनकडून आणि त्यानंतर अरमान स्वतः असेल. या ठिकाणी दोघांकडून मात्र अपेक्षा असतील. या ठिकाणी आपण पाहतात खरं तर चांगली सुरुवात आयन करून देतोय. सुरुवातीला विकेट आला परंतु तदनंतर चौकारानं कमबॅक केलं मैदानाच्या आत. तर जास्त वेळ घेऊ नका दोनदा उडवली टीम. लक्ष असू द्या. टाइम अलर्ट आहे तुमच्यासाठी देखील. जास्त उशीर तुम्ही कराल तर एक खेळाडू चौथ्या ओव्हरमध्ये मात्र 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये करण. पुन्हा एकदा मात्र सुरुवात गेम ऑन. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आता सजवले गेलेत. धोंडा उडवली टीम कडून. ओव्हर पिच बॉल फटका बसलाय. स्वतः गोलंदाज या ठिकाणी जेल पर्यंत पोहोचला परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप. सोपी कॅच होती, पकडायची होती परंतु कॅच सुटल्यानंतर या ठिकाणी स्वतः करणकडनं मात्र चूक झाली. चूक मात्र मान्य केली परंतु 2 धावा धाव फलकावरती त्या ठिकाणी मिळतील टीम मापोली स्पोर्ट्स मापोली संघाला. 12 धावा धाव फलकावरती. सुरुवात पुन्हा एकदा नव्यानं करावी लागेल कारण की विकेटची संधी होती. ओव्हर पिच बॉल फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि अजून एक कॅच ड्रॉप झाली आहे. जवळ जवळ आपण पाहतात मागील 2 बॉलवरती 2 कॅच ड्रॉप झाल्यात. इझी कॅच होती ही देखील परंतु प्रकाश स्मृती धोंडा वडवली संघ थोड्या चुका करतोय. या चुका तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये जास्त वाटणार नाहीत परंतु सेकंड इनिंग मध्ये जेव्हा धावा तुम्ही चेस कराल तेव्हा एक एक धावेचं महत्व तुम्हाला समजेल. ओव्हर पिच बॉल ऑन सेटला आपण पाहता ड्राईव्ह केलाय. लॉंग लेगला खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्याचा प्रयत्न करतायत. थ्रो खराब आलाय परंतु या ठिकाणी त्या परतावं लागेल ते म्हणजेच अरमानला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. 1 धाव प्लस रन आउट. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच करंजवडे विरुद्ध स्टार 11 मापोली. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या व्यासपीठावरती. नेक्स्ट मॅच करंजवडे विरुद्ध स्टार 11 महापोली या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठावरती या. खरं तर आपलं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. नवीन खेळाडू आपण पाहता 4थ्या क्रमांकावरती अब्दुल. पहिलाच बॉल ऑन सेटला आपण पाहता ड्राईव्ह केलाय. फुल लेनचा चेंडू होता. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्याचा प्रयत्न करतात परंतु न करायला. इथं आपण पाहतायत या चेंडूवरती एकच धाव मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते 16 या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्यात 10 आल्या होत्या परंतु तदनंतर या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचं काम मात्र करण करतोय. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. हा देखील फटका सुंदर आहे. 20 मध्ये बॉलला पाठवलाय. डीप मध्ये आपण पाहता पुन्हा एकदा खेळाडू पोहोचतायत. तेवढी चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. अजून एक धाव. खरं तर सिंगल डबलच्या जोरावरती धाव फलक सध्या सुरू ठेवले मैदानामध्ये. सिंगल डबल महत्वाचे असतात हे माहिती आहे मापोली स्पोर्ट्स मापोली संघाला. एक धावेचं महत्व मात्र आता तुम्हाला नक्कीच समजेल कारण की थेंबे थेंबे तलाव जाते. अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटर खेळायचा होता परंतु या ठिकाणी वेग भन्नाट होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक दुसरं संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना मापोली स्पोर्ट्स मापोली संघाची टोटल तब्बल 2 गडी बाद 17 धावा. तर चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. आणि इथे 12वा खेळाडू ड्रेसिंग कोड मध्ये नाहीये तर
प्रकाश मूर्ती दोनदा वडवली टीमला मात्र 2 धाब्यानं पॅनलाइज केलं जात आहे. आता मात्र या ठिकाणी आपण 2 धाबा ऍड करतोय. यस, तर 2 धाबा आपण ऍड करतोय. पॅनल्टीच्या लक्षात सुद्धा दोन्ही टीमचा 12 खेळाडू 2 धाबा धावफलकावरती आता ऍड होतील. 17 होत्या, तिथनं 2 धाबा ऍड करत असताना 19 धाबा धावफलकावरती. येस, गेम ऑन. गेम ऑन. षटक क्रमांक 30. कुठल्या स्पॉटचा चेंडू ऑन साईडला फटका सुंदर आहे, गॅपमध्ये ढकललाय. आउटफील्ड फास्ट आहे, प्रयत्न करतायत आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र या ठिकाणी प्रयत्न मात्र चुकले आणि त्यानंतर बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा. चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल पुन्हा एकदा जाऊन पोहोचते. टीम म्हणजे 23 वरती 23 धाबा आतापर्यंत जमा केल्यात. षटक क्रमांक 30 पहिल्याच बॉलवरती अनिकेतचं स्वागत केलंय. ऑन साइड ला खेचण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅटची एज अगदी आउट साइड जे होती ती एज होती आणि त्यानंतर आपण पाहता खरं तर पंचांनी ही अपील उचलून धरली आहे. परतावं लागेल. फलंदाज आपण पाहता या ठिकाणी अयानला मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. फसलाय, झेलची संधी आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. इथनं अजून एक धक्का. लगातार मागच्या 2 बॉलवरती 2 धक्के लागले जातात. टीम महापोली स्पोर्ट्स महापोली संघाला फलंदाज बाद. येस, 24 धावा आपण पाहताय स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 24 24 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मध्ये जोडल्या गेल्यात. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना संघ आपण पाहताय. येस, चला स्टार 11 महापोली टीमचे कॅप्टन आणि करण जवडे या टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झाल्यात आणि त्यांचा देखील शुभ सन्मान मेगा सत्कार आम्ही करणार आहोत. या स्पर्धेची आगळी वेगळी संकल्पना आपण पाहता. येस, अल्केश दादा पाटील यांना विनंती असेल दादा या आपण आपल्या शुभ असते आपण शुभ सन्मान मेगा सन्मान या दरम्यान करणार आहोत. प्रेम दादा अल्केश दादा दोघांनी या दोन्ही मान्यवरांचे शुभ असते आपण या 2 कॅप्टनचा शुभ सन्मान इथे करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहतायत खरं तर करण जोडे टीमचे कॅप्टनचा या ठिकाणी सन्मान केले जात आहे.
वेलकम आपलं खरं तर मनपूर्वक स्वागत. स्पर्धेत प्रत्येक टीमच्या कॅप्टनचा या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. पण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्या तब्बल 26 षटक क्रमांक आपण पाहता. आता चौथं बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आशिष. शेवटचा षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा आता प्रयत्न करावा लागेल मापोली स्पोर्ट्स मापोली संघाला. खरं तर या टीम मध्ये सर्व यंगस्टर आहेत. यंगस्टरांचा भरणा. गुडलेन स्पॉटचा चेंडू वेगवान तेच तरार अगदी कट करण्याचा प्रयत्न केला होता कवचला, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. इथनं हा चेंडू डॉट आलाय. शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील, कारण की समोरचा संघ म्हटलं तर हा देखील एक बलाढ्य संघ आहे. अर्थातच प्रकाश स्मृती धोंडा वडवली टीम चांगला खेळ करते. इथनं पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. खरं तर शेवटच्या षटकात सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केलं जात आहे. खरं तर पहिल्याच सत्रामध्ये फलंदाजांना सध्या तरी संभ्रमणात ठेवलं जात आहे, कारण की एकही बॉल मात्र खेळू देत नाहीयेत. वाईड यॉर्करचा हा चेंडू पाहावा लागेल. पंचांचा इशारा. यस, खराब चेंडू आहे. लाईन पासून थोडासा बाहेर आहे. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. वाईट बॉल. खरं तर लाईन चांगली होती, परंतु टप्पा थोडासा बाहेर. अवांतर धावफलकावरती ऍड होते. टीमची टोटल 27 धावा. या मॅच मध्ये जवळजवळ 35 ते 40 धावसंख्या उभारावी लागेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फलंदाज सध्या तरी अडचणीमध्ये सापडलाय, कारण की गोलंदाजी सध्या सुंदर होते. अगदी विषारी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आशिष यांच्या माध्यमातून लगातारचा डॉट बॉल. शेवटच्या षटकात डॉट पर्सेंटेज वाढवले जातात. कट करण्याचा प्रयत्न. आता हा चेंडू पुन्हा एकदा पाहिलं जाईल. पंचांचा इशारा आलाय की हा देखील खराब चेंडू आहे. वाईट बॉल. अगदी या षटकात आपण पाहता गोलंदाजाकडे वेग चांगला आहे, परंतु सध्या तरी दिशेवरती कंट्रोल नाहीये. दिशेपासून भरकटलाय. शॉर्ट ऑफ बॉल कट केलाय. कॅचची संधी पॉइंटला खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाहीये. एकच धाव. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 29 धावा. 26 धावा होत्या. त्यानंतर लगातार 2 वाईट बोलवले. त्यानंतर ही एक सिंगल. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. हा देखील सोडून दिलाय. हा देखील बॉल खराब आहे. इथनं आपण पाहतात वाईट बॉलचा इशारा. जवळजवळ आतापर्यंत 3 वाईट बॉल फेकले गेलेत. म्हणजेच आतापर्यंत 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळाल्यात मापोली स्पोर्ट्स मापोली टीमला. फटका सुंदर एक गॅपमध्ये ढकलला. डीपमध्ये पण 5 खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु या ठिकाणी घडलं काय, एकाच ट्रॅक वरती 2 खेळाडू. परतावं लागेल या ठिकाणी फलंदाज अयानला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. तर या ठिकाणी आपण पाहतात शेवटचा चेंडू डॉट आलाय. पहिल्या सत्र या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना मापोली स्पोर्ट्स मापोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 31 या धावफलकापुरती त्यांनी 32 धावसंख्येचा एक छोटस आव्हान उभं केलंय टीम प्रकाश स्मृती धोंडा वडवली टीमच्या विरोधात. म्हणजे 24 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज. जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. आपण पाहतायत दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत करंजवडे विरुद्ध स्टार 11 मापोली. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बो. ओव्हर टू टॉस बॉक्स.
हॅलो. तर 32 धावसंख्येचं टार्गेट आहे. 31 बनल्या गेल्यात. 24 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज. येस थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये. अर्थातच हजारे परिवार टॉस बॉक्समध्ये. निखिल दादा तारे यांना विनंती असेल दादा या पण आपला शुभ असते. आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा या दरम्यान टॉस करणार आहोत. एका बाजूला संघ आपण पाहत आहे करण जवडे आणि त्यांच्या विपक्षात त्यांच्या विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहत आहे स्टार 11 महापोलिया संघ. नाण्याच्या एका बाजूला हेड असा कॉल, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल असा कॉल आणि कॉल असेल टीम स्टार 11 महापोलिया टीमचा आणि मान्यवरांच्या शुभ असते. टॉस स्विंग द कॉइन, हेड असा कॉल. येस टॉस जिंकलाय टीम करण जवडे या संघाने. मान्यवरांना देखील विनंती असेल आपण देखील सन्मानांना विराजमान व्हा. यस टॉस जिंकलाय. प्रथमता विचार निर्णय काय असेल? फिल्डिंग करून प्रथम आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. एकंदरीत काय म्हणाले या स्पर्धेविषयी? स्पर्धेत खूप भारी आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली ते कमिटीचा आभार मानतो. येस खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेला तर स्टार 11 महापोली या संघाच्या विरोधात तुम्हाला 2 हात करायचे आहेत. आणि या महापोली टीमचा जर विचार करायला गेला तर सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकला होता. त्या संघाविषयी काय म्हणाल? संघ खूप खूप भारी आहे, पण आम्ही आमच्या प्रयत्नाने 100% द्यायचा प्रयत्न करू. येस खऱ्या अर्थानं आपण पाहत आहे करण जवडे हा संघ त्यांच्या विपक्षात तुम्हाला 2 हात करायचे आहेत. आणि याआधी तुमच्या विपक्षात एखादी मॅच झाली आहे का? कोणता संघ ती सामना जिंकलाय? येस आता खऱ्या अर्थानं आपला बदला काढायचा आहे. करण जावडे या टीमनं एक मॅच तर जिंकली आहे, दुसरी मॅच आपल्या नावावरती करायची यात मात्र काही शंका नाही आहे. आता खऱ्या अर्थानं बॅटिंग करायची आहे. काय रणनीती असेल? रणनीती काय नाही, चांगला खेळ खेळू आपण. येस देऊयात पुन्हा एकदा दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. वॉन द टॉस फ्रॉम टीम करण जवडे अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. इन्व्हाइट केल्या बॅटिंगसाठी टीम स्टार 11 महापोली या संघाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच श्रवण सर. आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. समीकरण सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये जसं दिसतं तसं नसतं. 24 बॉल 32 धावसंख्येची गरज. अर्थातच प्रति ओव्हरमध्ये 8च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. आपण ही स्पर्धा पाहतात अरविंद प्राजेश खांडपे आयोजित स्वर्गीय शुक्र जिप्रा हजारे स्मृती चषक 2025 दिवस क्रमांक 2. कालच्या दिवसात टीम मित 11 कवाड बी संघ मात्र सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचला. त्यांचं आपण स्वागत करूयात, त्यांचं आपण अभिनंदन करूयात. परंतु आजच्या दिवसात सुपर 3 साठी लढाया होत आहेत. खरं तर आज 10 संघ या मैदानावरती आपलं नशीब अजमावतील. खरं तर कोणता संघ असेल जो आज सुपर 3 मध्ये निघेल, खरं तर त्यासाठी लढाया सुरू आहेत. आपण मॅच पाहतायत. खरं तर पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. अर्थात प्रकाश स्मृती धोंडा वडवली त्यांच्या विरोधात मापोली स्पोर्ट्स मापोली. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चौकारांना अकाउंट ओपन केलंय फलंदाज अभिनय. स्वतःचं व संघाचं अकाउंट मात्र या 4 धाब्यानं करत असताना शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय. फटका चांगला आहे, सुरुवात चांगली पाहायला मिळते. बॉल चला सरळ पुन्हा एकदा फायनल क्षेत्रात दणदण करत सीमारेषा बाहेर 4 धाबा. सुरुवात दमदार पाहायला मिळते. खरं तर लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार. सुरुवात चांगली केली तर नक्कीच शेवट देखील चांगला होतो. अगदी वेल बिगिनिंग इज हाफ डन. तशाच प्रकारची सुरुवात. अर्थातच सुरुवात तुम्ही जोरानं करा, अर्ध काम झाल्यासारखं वाटतं आणि तसंच काहीतरी आता पाहायला मिळतोय. यस पंच, बॉलची मागणी होते तर बॉल पुरवायचा आहे. पहिला षटक आहे म्हणजे नवीन बॉल मैदानाच्या आत पुरवला जाईल.
हॅलो, तर चला आमचे ऑल इंडिया त्यांना विनंती असेल आपण बॉल त्या ठिकाणी कलेक्ट करायचा आहे. जाऊया ऑन मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात मात्र अभिने खूप चांगली गेली. लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार खेचलेत. फटका सुंदर आहे, कॅचची संधी आहे, परंतु उडवला सर गळीमधून. डीप मध्ये बॉल चला थर्डमॅनला, परंतु प्रयत्न केले जातात, प्रयत्नांना अपयश. बॉल सीमरच्या बाहेर. लगातार 3 बॉलमध्ये हा तिसरा वार आणि तिसरा चौकार. तीन बॉल मध्ये 3 चौकार या ठिकाणी खेचलेत. जवळपास 12 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जमा केल्यात. तर नेक्स्ट मॅच टीम करंजवडे त्यांच्या विरोधात स्टार रेल्वे महापुली दोन्ही टीम आपण तयारीत राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. फुलटॉस बॉल फटका फसलाय, परंतु गॅप शॉट सिलेक्शन. यस, डेड बॉल आहे या ठिकाणी. तारांना बॉल लागलाय. तारांना बॉल लागला तर डेड बॉल असेल. आणि जो टावर आपण पाहता त्या टावरला एक आम्ही पडदा बांधलाय. त्या पडद्याच्या वरती जर बॉल लागला तर षटकर असेल. त्याच्या खाली जर लागला तर तुम्हाला धावून धावा पूर्ण कराव्या लागतील. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. फटका या ठिकाणी फसलाय. झेलची संधी आणि शॉर्ट फाईन लेगला कॅच कॅरी केला जातोय. इथनं पहिला धक्का लागतोय टीम प्रकाश मूर्ती धोंडावडवली टीमला. अबी बॅक टू द पवेलियन. मॅच ऑन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेल्या गेला लॉफ्ट केला, परंतु फटका फसलाय आणि डीप मध्ये मात्र खेळाडू असलाय. कॅच कॅरी केली आहे. फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम धोंडावडवली संघाला. लगातार मागच्या 2 बॉलवरती 2 विकेट. सुरुवातीच्या 3 बॉलवरती 3 चौकार आले, परंतु तदनंतर लगातार विकेट आले. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज. या स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक होणार का पाहावं लागेल, कारण की कालच्या दिवसात मात्र एकही विकेट हॅट्रिक झाली नाहीये. यस, सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 3 चौकार आले, परंतु आता चौकारांचे हॅट्रिक होईल का, विकेटचे हॅट्रिक होईल का, परंतु या ठिकाणी व्हाईट बॉल आलाय, म्हणजेच हॅट्रिक या ठिकाणी हुकवली. अजून एक धाव धाव फलकावरती ऍड होते. तब्बल 13 धावा धाव फलकावरती. अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. 19 बॉल. रनबॉलचा इक्वेशन. शॉर्ट ऑफ बॉल पुल केला डीप मध्ये आपण पाहता खेळाडू आहे या फटक्यासाठी. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता आता दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होते. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात दुसऱ्या सत्रात अर्थात धावा चेस करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा. आता समीकरण सोपं आहे या ठिकाणी. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये
17 धावसंख्येची गरज. मॅच पहिल्याच ओव्हरमध्ये मी तर म्हणेन धोंडा वडवली टीमच्या बाजूने आली आहे. सुरुवात चांगली पाहायला मिळाली, सुरुवात चांगली करून दिली अभिनं. अभि मात्र बाद झाल्यानंतर तशीच सुरुवात पाहायला मिळते, ती म्हणजेच ऋतिककडून. आता मात्र स्ट्राईक वरती सलामीवीर प्रितेश आलाय, त्याला देखील चांगली सुरुवात करायची आहे, मॅच लवकर फिनिश करायची आहे, त्यात उद्दिष्टाने त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतात षटक क्रमांक दुसरा, एक नौका गोलंदाज आलाय बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाज आयान. खर तर या टीम मध्ये आपण पाहतात सर्वच यंगस्टर आहेत, नवोदित खेळाडू, नवीन संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. खर तर या स्पर्धेत आपल्या नावाचे छाप सोडण्याचं काम मापोली 11 मापोली स्पोर्ट्स मापोली करते. गेम ऑन. पहिलाच बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय आणि या ठिकाणाहून पाहतात खर तर पहिल्याच बॉल वरती केली आहे शिकार. परतावं लागेल या ठिकाणी फलंदाज प्रितेशला मैदानाच्या बाहेर. अगदी या ठिकाणी आपण पाहतात कमबॅक करण्याचं काम मापोली स्पोर्ट्स मापोली करते. पहिल्याच बॉल वरती विकेट आलाय. नवीन खेळाडू आपण पाहतात 5व्या क्रमांकावरती निलेश आलाय आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी सिंगल. निलेशला माहिती आहे इथनं सिंगल डबल घेत असताना देखील सामना आपल्या बाजूने येऊ शकतो, इथून देखील सामना सहजासहजी जिंकू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला मापोली स्पोर्ट्स मापोली संघाला कमबॅक करावा लागेल. फुललेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित नव्हता आणि त्या कारणास्तव एकच धाव या चेंडूवरती. खर तर या ठिकाणी आपण पाहतात मागील 2 बॉल वरती 2 धावा आलेल्या आहेत. खर तर सिंगल डबल मॅच मात्र हळूहळू जवळ होत चालली आहे. सध्या तरी आपण पाहतात शांततेनं बॅटिंग केली जाते, टार्गेट मोठं नाहीये. फुलटॉस बॉल, फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू आहे, जज करतोय, जजमेंट चांगला आहे आणि इथनं झुण एक धक्का लागतोय टीम प्रकाश स्मृती धोंडा वडवली संघाला. फलंदाज बाद, परतावं लागेल इथनं निलेशला मैदानाच्या बाहेर. हॅलो, नवीन बॅटर मैदानाच्या आत आपण पाहतायत फलंदाज अनिकेत. खरं तर कमबॅक करण्याचं काम पाहायला मिळतंय, ते म्हणजेच मापोली स्पोर्ट्स मापोली संघाकडनं. खरं तर चांगला लढा दिला जातोय. टॅप केलाय, खेळाडू उपस्थित, रनआउटची संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं सोनं करायचं होतं. एकाच ऍक्शन मध्ये जर का बॉल उचलफेक केली असती तर चांगली कामगिरी झाली असती, विकेट सुद्धा मिळवलं असतं. परंतु या ठिकाणी आपण पाहतात या एक सिंगल कंप्लीट केली जाते. इथनं हा देखील चेंडू चांगला आहे, अगदी गुडलेन स्पॉट वर अतिरिक्त उचली घेत असताना हा चेंडू मात्र डॉट आलाय. खरे तर पाहता पाहता षटक क्रमांक दुसरे संपलं. लो स्कोरिंगची मॅच जरूर आहे, परंतु या ठिकाणी हे छोटे छोटे गोलंदाज सध्या तरी आपला टॅलेंट मैदानाच्या दाखवतात. चांगली कामगिरी पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावा. आता येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये पुनरागमन आता केले जाते, मॅच मध्ये कमबॅक करण्याचं काम
या ठिकाणी आपण पाहतायत मापोली स्पोर्ट्स मापोली करते नशीबही आपल्या समोर हारायला तयार आहे. फक्त आपली मानसिकता हे जिंकण्याची पाहिजे आणि जिंकण्याच्या मानसिकतेनं मैदानाच्या आत आपण पाहता प्रकाश मूर्ती धोंडा बुडवली. 12 चेंडू 14ची गरज. तर फास्ट खेळायचं आहे टीम मापोली स्पोर्ट्स मापोली टीम. अगदी या ठिकाणी आपण पाहतात मापोली स्पोर्ट्स मापोली टीमचे हे 11 शिलेदार सध्या तरी मैदानाच्या आत चांगली कामगिरी करतात. एका धाबेला मात्र आता बचाव केले जात आहे. फिल्डिंगचा लेवल आता वाढवलाय. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आत सजवली गेली आहे. खरं तर फलंदाजांसाठी ट्रॅप रचला गेलाय आणि या ट्रॅप मध्ये फलंदाज फसतील का पाहावं लागेल. षटक क्रमांक 30. शॉर्ट प्लेन बॉल कट केलाय. स्लो बरोबर बॉल होता. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतायत. या चेंडूवरती एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने आता टीमची टोटल जाऊन पोहोचते. ती म्हणजे 20 ती म्हणजे तब्बल 19 धावा. षटक क्रमांक 30 एलाफला पाहतात. खरं तर पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल खर्च केली जाते. ओव्हरपिट बॉल फटका फसलाय. जेलची संधी खेळाडू उपस्थित आणि कॅच कॅरी केली आहे. मॅच मध्ये पुनर्गमान पलटवार कहाणी अभी बाकी आहे मेरे दोस्त. कहाणी में ट्विस्ट इथनं कॅच कॅरी केली आहे. आता मॅच येऊन पोहोचली आहे. 10 चेंडू 13 धावसंख्येची गरज. फलंदाज बाद. आतापर्यंत विकेटचा विचार केला तर जवळ जवळ 5 फलंदाजांना बाद केलंय टीम मापोली स्पोर्ट्स मापोली या टीमनं. खर तर यंगस्टर आहेत चांगली कामगिरी या ठिकाणी आपण पाहतात. यंग जनरेशन खरं तर मैदानाच्या हार मानायला तयार नाहीये. चांगला लढा मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहे. आता टीम मध्ये आपण पाहता उत्साह कॉन्फिडन्स निर्माण झालाय. अगदी आत्मविश्वासाच्या बळावरती कित्येकदा तुम्हाला विजय मिळू शकतो. स्वतःवर ते कॉन्फिडन्स असणं महत्वाचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतात खरं तर मापोली स्पोर्ट्स मापोली आता प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित केलं जात आहे. संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय मापोली स्पोर्ट्स मापोली संघाकडनं. फुललेंचा चेंडू ऑन साइडला ढकलला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव तर कंप्लीट परंतु या ठिकाणी लेझी घेतलंय आणि मॅचचा समीकरण आता उद्ध्वस्त झालंय. मॅच रंगात आली होती त्याच क्षणाला मात्र चुकीची फिल्डिंग. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. या ठिकाणी चूक केली लगेच 4 धावा. लेझी क्रिकेट हलगर्जीपणा पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी तिथे एक धाव होती तिथनं तब्बल 4 धावा मिळतील. सध्या नशीब बलवंत आहे टीम धोंडा वडवली संघाचं. 4 धावा चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 23 धावा. सामना जिंकण्यासाठी आता 9 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 9ची गरज. मॅच रंगात आली होती आता मात्र ढंगात येईल का. इथे फुल टॉस फेकून दिलाय अक्रॉस लाईन क्रॉस बॅट इट. बॉल चला सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार. आता फक्त 3 धावसंख्येची गरज. एक चूक किती महाग ठरली आहे हे पाहू शकता. म्हणून क्रिकेटमध्ये कधी चुका करू नका. खरं तर या ठिकाणी चौकार आल्यानंतर बॉलरचा कॉन्फिडन्स थोडासा डीप झाला. बॉलरला नाराज केलं लगेचच चुकीचा चेंडू होला. खरं तर फुलटॉस बॉल आणि त्यावरती खरं तर बॅटरनं प्रचंड ताकदीचा वापर करत असताना मात्र षटकार खेचलाय. आता मॅच पूर्णपणे मी तर म्हणेन धोंडा वडवली टीमच्या बाजूने आली आहे. येणारे 8 बॉल 3ची गरज आहे. फटका हा देखील सुंदर आहे. ताकदीचा वापर टकस आवाज आणि मॅच फिनिश. मॅच विनर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय टीम प्रकाश स्मृती धोंडा वडवली संघानं. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम मापोली स्पोर्ट्स मापोली. तर मापोली स्पोर्ट्स मापोली टीमचे कॅप्टन आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मानसन्मान केलं जाईल व त्यानंतर धोंडा वडवली संघाचे कॅप्टनलाही वडवले टीमच्याही कॅप्टनला विनंती असेल आपण या आपलं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने मानसन्मान केले जाईल. तर